8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर मधकेंद्र म्हणजे मधमाशी पालन योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्यावर 50% अनुदान आणि उर्वरित 50% स्वगुंतवणूक शासनाच्या हमीभावानं मध खरेदी तसेच विशेष तांत्रिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाढत्या महानगराच्या विस्तारात ज्या निकषांवर उंच इमारतींना आणि फ्लॅट्स योजनांना परवानगी दिली त्याची पूर्तता संबंधितांनी केली किंवा नाही याची पडताळणी झाली पाहिजे. ही पडताळणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही फ्लॅट्सची पुढील आदेशापर्यंत नोंदणी करू नका असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महानगरातील विकास योजनांना चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. अल निनो आणि वातावरणातील बदलामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर आणि शेजारील भंडारा जिल्ह्यात धानाची अजूनही लावणी झालेली नाही. येत्या 3 दिवसात युद्धपातळीवर पाणी चोरी रोखण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाला दिले. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिने 25 मीटर पिस्तूल स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलं, तर याच स्पर्धेत मनू भाकर हिने कांस्य पदक पटकावलं. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 पेक्षा जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मार्गे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकूण संख्या 1,27,326 वर पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.